तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन 14। तर चला करूया आपण फटाफट सुरू। तोपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा, सेशन 14 मध्ये आपल्याला टायपिंग वगैरेचे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सोडवायच्या। मी मराठी लँग्वेज करून घेतली पहिलेच, कारण मी मराठीमध्ये सांगणार आहे। त्यानंतर आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे यामध्ये, तर तुम्ही करू शकता जे तुम्हाला टाईप करायचं असेल ते। त्यानंतर ओके करा। त्यानंतर SIM वर क्लिक करून आपल्याला एंड एक्झाम करायची आहे याच्यामध्ये। अशा प्रकारे व्यवस्थित सोडवायचे आहे मित्रांनो, कारण तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण इराचे मार्क मिळाले पाहिजे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे सेशन 14 मधलं, तर ते सुद्धा मी इथे लावलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं आलेला आहे, तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर स्टार्ट बटन तुम्हाला कुठे आढळेल म्हटलेलं आहे। तर बघा, आपल्या कम्प्युटरवर इथे स्टार्ट बटन दिलेलं आहे, तर म्हणजेच खाली डावीकडे दिलेलं आहे, तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट करा। लेटर हेडरसाठीच्या रेडी टेम्पलेट्स तुम्हाला कुठे मिळू शकतील म्हटलेलं आहे। तर टेम्पलेट आपल्याला फाईल टॅबमध्येच मिळते, तर फाईल टॅबवर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे। त्यानंतर फॉन्टचा साईज चेंज करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य तो पर्याय निवडा म्हटलेला आहे। तर शब्दाची साईज आपल्याला बघा इथे याचा ऑप्शन बी आहे, तर इथून आपण त्याची साईज वाढवू शकतो। तर बी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फॉन्ट कलर चेंज करण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे आढळू शकेल म्हटलेला आहे। तर फॉन्ट कलर आपल्याला बघा फॉन्ट ग्रुपमध्येच आढळेल, तर फॉन्ट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, तुमच्या टेक्स्टवर बोल्ड पर्याय अप्लाय करण्यासाठी योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे। तर बोल्ड करण्यासाठी बघा आपल्याला इथे 3 नंबरला दिलेला आहे, तर इथून आपण बोल्ड करू शकतो। याचा ऑप्शन्स आहे सी आपल्याला इथे 3 नंबरवर दिलेला आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। आणि याचा शेवटचा क्वेश्चन बघा, डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे। तर एक्सपोर्ट करण्याकरिता बघा आपल्याला फाईल टॅबमधून करता येते, तर ऑप्शन डी वर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपलं उत्तर डी असणार आहे। तर अशा प्रकारे बघा आपलं सर्व झालेलं आहे। तर इथे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून रिझ्यूम करायचं आहे। तर बघा, नॉलेज चेकमधला पहिला क्वेश्चन आहे बघा, ट्रॅव्हल इंटिरियरीजमुळे रिकामी जागाची खात्री मिळते म्हटलेलं आहे। तर याच्यामुळं तुम्हाला तुमच्या प्रवासातला वेळ मॅनेज करण्याची खात्री मिळते। त्यानंतर तुम्हाला MS वर्डवरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे। चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा लागेल म्हटलेला आहे। तर याचं उत्तर आहे बघा, चेंज पिक्चर। MS वर्डवर एखादा इमेज साईज चटकन कसा बदलता येतो, तर याचं उत्तर 4 नंबरवर आहे। तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये एक इमेज डाउनलोड केलेली आहे, तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ही इमेज घालू इच्छिता। चेंज पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक केले पाहिजे, तर याच्यावरचं उत्तर बघा फ्रॉम दिस डिव्हाइस आहे 3 नंबरवर। तुम्ही ऑनलाईन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल इंटिनियरची एक PDF प्रत तुम्हाला हवी आहे। फाईल मेनू व सेव्ह ऑप्शन खाली कुठला पर्याय तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे, तर याचं उत्तर आहे बघा डाउनलोड ॲज अ PDF। तर बघा, आपले नॉलेज चेक झालेलं आहे। याला एंड करायचं आहे, एंड एक्झाम टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा। त्यानंतर बघा आपल्याला डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे गायडेड, त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। तर बघा, पहिला क्वेश्चन आपला चालू झालेला आहे। काय म्हणते पहा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बॉर्डरचा रंग व त्याची स्टाईल बदलायची आहे। बॉर्डरचा रंग आणि त्याची स्टाईल बदलायची आहे, त्यासाठी टेबल टूलचा वापर करून आपल्याला डिझाईन टॅबमध्ये तुमच्या आवडीची कोणती एक लाईन स्टाईल निवडा आणि आता पर्पल हा पेन कलर निवडा, तो बिझनेस कार्डमधील कोणत्याही लाईन रेषेला अप्लाय करा म्हटलेला आहे। तर स्टेप बाय स्टेप करायचं आहे आपल्याला। कशातून जाऊन करायचं आहे बघा, डिझाईन टॅबमधून। तर बघा टेबल टूलमध्ये जा, त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे।
त्यानंतर बॉर्डरची पहिले याच्यातून स्टाईल निवडून घ्या, कोणती स्टाईल पाहिजे तर. त्यानंतर पेन कलर आपल्याला याच्यातला कोणता कलर सांगितलेला आहे, पर्पल सांगितलेला आहे, तर पर्पल कलर निवडा आणि याच्यातमध्ये कोणत्याही लाईनला तो कलर अशा प्रकारे आपल्याला ते द्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे दिला, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. एका लाईनला दिला तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा बघा क्वेश्चन्स स्टार्ट करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क ॲड करण्यासाठी डिझाईन टॅबमधल्या पेज बॅकग्राऊंड ग्रुपमधल्या वॉटरमार्क याचा वापर करा म्हटलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर वॉटरमार्कमध्ये जा आणि वॉटरमार्कमध्ये जाऊन आपल्याला जे सांगितले असेल त्याच नावाची घ्यायची आहे आणि नंतर बघा कॉन्फिडेन्शियल 1 नावाचा वॉटरमार्क आपण घेतलेला आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमधल्या हेडर अँड फुटर ग्रुपचा वापर करा म्हटलेला आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर फुटरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला ऑस्टिन नावाचं फुटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला क्लोज हेडर अँड फुटर करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन्स बघा, थोडंसं लहान करतो मी याला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा, त्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा आणि एक टेक्स्ट बॉक्स आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे त्यामध्ये. तर हे नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा शेवटचा आहे, थोडंसं लहान करून घ्या. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेले कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी याचा वापर करा म्हटलेला आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, डेस्कटॉपवर जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला कोणताही पिक्चर घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला इन्सर्ट करा. इन्सर्ट केलेलं आहे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फ सर्व झालेलं आहे सोडवून. त्यानंतर याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाईप करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे. स्टार्ट करा, याला स्टार्ट करायचं आहे. येस करा आणि बघा आपल्या समोर आता टायमिंग सुरू झालेला आहे, 1 मिनिटाचं टायमिंग. तर आपला टायमिंग झालेला आहे. त्यानंतर ओके करा. ओके केल्यानंतर बघा अशा प्रकारचं आपल्या समोर येणार आहे. त्यानंतर इथून पुढं घ्या आणि त्यानंतर आपलं नेक्स्ट करायचं आहे इथून आणि नेक्स्ट केल्यानंतर याच्यातनी एक फाईल अपलोड करायची आहे. तर याच्यामध्ये आपण जाऊन कोणतीही मी डॉक्युमेंट नावाची फाईल घेतो याच्यामधली आणि त्यानंतर ओपन करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं प्रोसेस फोलिओ झालेला आहे. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. तर एकच क्वेश्चन्स आहे यामध्ये. इथून स्टार्ट करा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बारमध्ये रिझ्यूम ही टेम्पलेट सर्च करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला रिझ्यूम या नावाची टेम्पलेट सर्च करायची आहे आणि ती तयार करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी बघा फाईलमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये जा आणि याच्यामध्ये रिझ्यूम नावाच्या टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी ऑर्गनाइज रिझ्यूम टेम्पलेट घ्यायची आहे. घेतली, त्यानंतर सेव्ह करा. बघा आपलं झालेलं आहे. त्यानंतर एस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाईप करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे आणि शेवटचं आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन्स, बिटमॅप प्रतिमांना रास्टर इमेज म्हटले जाते.
रुग्णांची वैद्यकीय माहिती कायम व व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करतो. आणि याचं उत्तर आहे बघा डेस्कटॉप पब्लिशिंग. येस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव त्यामध्ये